सूट नाही झालं तर तरी तुम्ही दाखवा. मी जर असं केलं असतं ना तर खरंच माझा मुंबईमध्ये आता पण फ्लॅट झाला असता. कोल्हापूरमध्ये घेण्याची मला गरज. प्लेट घेत घेत तिकडे आतमध्ये शिरते आता थोडं. नाही मगाशी तिने मस्त एका झाला की मसाला तो नव्हे ग. तिकडे हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील. आज आहे गुरुवार. काल व्हिडिओ येऊ शकला नाही जसं मी म्हटलेलं आहे. आणि नवीन असाल तर गावची लक्ष्मी आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ जे आहेत ते रेग्युलर टाकता येत नाही आहेत कामानिमित्त, कामामुळे. आता आज आहे आरोच्या स्कूलमध्ये तोंडी परीक्षा वगैरे सुरू आहे, त्याच्या म्हणजे लेखी परीक्षा वगैरे झाल्या तर तोंडी परीक्षा वगैरे सुरू आहेत. पण आज त्यांच्या स्कूलमध्ये म्हणजे त्याच्या वर्गामध्ये कुठे गेला रे कप तुझा? हा पडला असता भातातून. कप ऑफ हॅपीनेस आरव आणि ते ए फॉर अरव. तर त्यांनाच कॉफी बनवायला शिकवणार आहेत, त्यामुळे तयारी चालली त्याची. इथं आम्ही पाऊच आणलंय मिल्क पावडरचं, त्याच्यानंतर हे कॉफी पॅकेट आहेत. तर मग आपण पण घरी कोल्ड कॉफी करूया आणि मी ते शेअर करते. मी नंतर आल्यानंतर करून पिन. तू हॉट कॉफी करून पी वर्गामध्ये, मी कोल्ड कॉफी करून पिते घरामध्ये. आणि आज स्टार्टिंग करते मी सामानाचे, म्हणजे मोठं जे सामान घेऊन जायचं आहे गावी तर त्याच्यासाठी स्टार्टिंग करायचं आहे मला. तर पहिल्यांदा मी म्हटलं आल्यावर कुठलं, तर मग विचार करते की ओझं जास्त होणार आहे आणि एकटी डीमार्ट मधून मी आणू शकणार नाही, इन्स्टामार्ट पण एवढं मागवू शकणार आहे कारण बल्कमध्ये सामान आहे. तर आज म्हणजे थोडं थोडं आजच्यापासून थोडं केलं तर पुढच्या आठवड्यात मला पॅकिंग करता येईल सगळ्या गोष्टींची. म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, कारण छोट्या छोट्या गोष्टीपासून सगळ्या गोष्टी मला घेऊन जाव्या लागणार आहेत. जसं एक लग्न सरायला कशी आपण तयारी करतो आणि याच्यावर मी म्हटलं की नवरा नवरी फक्त नाही पण बाकीच्या सगळे गोष्टी खूप मोठ्या होतात सगळ्या सामानापासून. मग ते आज थोडं करत आणते, नंतर तिकडून डीमार्ट मधून ते सामान मला आणता येणार नाही. आणि जर असं म्हटलं की गावी जाऊन पण घेता आलं असतं तर पण कसं होणार आहे की घर एक तर शेतात आहे आमचं आणि गावी म्हटलं तरी गडिंग्लज किंवा इकडे तिकडे जावं लागते, परत ते डबल व्यापच होणार आहे. इथून जे सामान घेऊन जायचं आहे ते पण घेऊन जावंच लागणार कारण आम्ही ट्रॅव्हल्सने जातो तर ते गाडीतून एका पाठवावं लागणार आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की इथूनच सगळं घेऊन जावं म्हणजे एक समान सगळं सामान घरी जाऊन पोहोचतं. तर मग आधी याला सोडून येते स्कूलला, त्याच्यानंतर आपण कोल्ड कॉफी करून पिऊयात आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी मी शेअर करते. तर मग आता कोल्ड कॉफीच्या तयारीला लागूयात. आता विचार करत असाल तुम्ही मगाशी तरीने टी शर्ट घातलेली आणि आता हा टॉप कसला, तर मग जे शॉर्ट व्हिडिओ असतात ते शूट करत होते आणि त्याच्यामधले सनस्क्रीनचे जे शूट होते ते करत होते. कारण आता उन्हाळा आहे तर मोस्टली सगळे लोक कसं ब्रँड वगैरे आपले सनस्क्रीन हे करतात. तर त्यावरून मला एक लक्षात आलं की काही दिवसांपूर्वी मी कमेंट वाचलेली की तू इतके साऱ्या प्रोडक्ट्स प्रमोशन करतेस तर तुझ्या स्किनला कधी प्रॉब्लेम येत नाही का? कारण व्हिडिओमध्ये तर तसं दिसत नाही. मी फिल्टर लावत नाही हे आधीच सांगितलेलं आहे, स्मूथनेस थोडंसं वाढवलेला असतो. मला स्कार्स आहेत हे दिसत आहेत तुम्हाला आणि हे टीनेज मध्ये आलेले आहेत. ठीक आहे, आता कुठले प्रोडक्ट लावल्यानंतर झालेले नाहीत. स्कार्स कधी होतात जेव्हा तुम्हाला पिंपल्स येतात, ते पिंपल तुम्ही फोडता आणि टीनेज मध्ये मी पिंपल फोडले आणि त्याच्यानंतर ते झाले होते आणि ते खूप विचित्र झाले होते कारण तेव्हा मी स्किन केअर मला माहित नव्हतं. कॉफी करतच सांगते मी आता. आणि आता मी ते कॉफी जार घेतलाय पहिली तर गोष्ट, आणि त्याच्यामध्ये हे ब्रूचं एक पाकिट घेतलंय. त्याच्यानंतर हर्षेसचं सिरप आहे माझ्याकडे. त्यानंतर बोर्नव्हिलचे डार्क चॉकलेट आहे, ते कधी खाते मी कंटिन्युअसली. मला चॉकलेट्स आवडत नाहीत, शक्यतो म्हणजे अवॉइड करते, पण कधीतरी असं वाटतं ना की क्रेविंग होतं गोडचं तर कधीतरी ते अजून आहे एवढं. आणि फ्रेश क्रीम पण आहे माझ्याकडे जार, आणि इथे थंडगार दूध जे फ्रीज मधलं आहे. आणि तुम्ही यातलं काही नाही वापरलं तर चालतं, फक्त कॉफी पावडर आणि तुमच्याकडे शुगर जरी असेल तरी चालतं, साखर आणि यांना सुद्धा बनवू शकता. बरं, आता मी हे एम्प्टी करते ग्लासमध्ये. मग माझं त्याच्यावरती काय उत्तर होतं की काय होतं जेव्हा मी प्रोडक्ट प्रमोशन करते कोणतेही तर सगळ्यात तर आधी पॅच टेस्ट करते. पॅच टेस्ट मध्ये आपल्याला समजून येतं, कारण कितीही चांगला प्रोडक्ट असेल, कितीही ब्रँडेड असेल तरी तो आपल्या स्किनला रिॲक्ट करू शकतो, तुमच्या स्किनला प्रॉब्लेम ठरू शकतो. तुमच्या स्किनला काय सूट होतं ह्यावरून तो प्रोडक्ट चांगला आहे की नाही हे ठरतं. त्याच्यानंतर मी काय करते की जर सूट झाला तर मग मी ते दाखवते, नाही सूट झाला तर त्या ब्रँडला मी नाही सांगत, हे अगोदर मी सांगितले. पण जेव्हा असं होतं की प्रोडक्ट तू दाखवतेस मग चेहऱ्यावरती ते थोडा वेळ तरी लावलेलं असतातच,
मग त्याच्यानंतर काय ते कंटिन्युअसली हा एकदा प्रोडक्ट तो एकदा प्रोडक्ट वापरून त्रास होत नाही का? तर माझं स्किन केअर जे आहे रुटीन तर ते मी खूप चांगलं ठेवलेलं आहे. हायजीन मेंटेन केलेलं आहे स्किन केअरमध्ये. जसं मी म्हटलं की आता इथे मी हात स्वयंपाक वगैरे करताना वापरलं. मी डिरेक्टली तोंडावरती कधीच लावायला जात नाही. जेव्हा मला खूप एक्स्ट्रीम प्रॉब्लेम झाला होता स्किन केअरचा टीनेजमध्ये पिंपल्सचा, तर तेव्हा मला पहिल्यांदा डॉक्टरनी त्यावेळी म्हणजे 14-15 वर्षांची होते तेव्हाच मी सांगते, डॉक्टरने तेव्हा सांगितलेलं की हात चेहऱ्याला लावणं किंवा पिंपल्स फोडणं सगळ्यात आधी बंद करा. सगळ्यात हातावरती आपला विषाणू असतात, किटाणू असतात आणि ते पिंपल्समध्ये गेले की अजून वर्स्ट कंडिशन होते. ते मी गोष्ट पाळलेली आहे सगळ्यात अगोदर. आणि दुसरं कसं, रात्रीच्या वेळी सुद्धा म्हणजे अगदी कितीही वेळ होऊ देत मी माझं स्किन केअर केल्याशिवाय झोपत नाही. म्हणजे जसं फेस वॉश करणं, त्याच्यानंतर सिरम लावणं, जे काय असेल ते रात्रीचं मी तुमच्याशी शेअर केलेलं तर आहेच, ते केल्याशिवाय मी झोपत नाही. आणि त्याच्यानंतर दिवसभराचं पण सनस्क्रीन, मॉइश्चरायझर हे लावणं बंद करत नाही. खूप जणी म्हणतात की किती प्रोडक्ट दाखवतेस, तर हे सगळे स्किन केअर मधले प्रोडक्ट्स आहेत. आणि हे प्रोडक्ट्स म्हणजे एकटीनं टाकली जर मला डर्माकोचं सूट नाही झालं, हा प्रॉब्लेम आला, तर तो फक्त प्रोडक्ट वापरल्याने प्रॉब्लेम येऊ शकत नाही. अचानक तुम्हाला हा प्रॉब्लेम येऊ शकत नाही. तुम्हाला जर एखादं तुम्ही स्किन केअर क्लिअर केलं नसेल, जसं मी म्हटलं की क्लॉग होतात पोर्स आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त त्रास होतो, तुम्ही ते क्लीन केलं नसेल, रात्रीच्या वेळी नेहमी सांगते दिवसभर पूर्ण जे आपण करतो जरी तुम्ही मेकअप नाही लावला, रात्रीच्या वेळी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा, थंड पाण्याने स्वच्छ धुवा, त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावून झोपा. किंवा काही नाही लावलं तर चेहरा तरी नीट क्लीन करत जा. कारण कोणत्याही प्रोडक्टला तुम्ही जर असं म्हणत असाल की हे आपल्यावरती वर्क करेल चांगलं, आपल्यावरती काम करायला चांगलं काम केलं पाहिजे ह्या प्रोडक्टनं, तर सगळ्यात आधी तुमचा चेहरा क्लीन असला पाहिजे. तुम्ही तो नेहमी स्किन केअर चांगलं केलं पाहिजे. स्किन केअर चांगलं केलं तर ते प्रोडक्ट आतपर्यंत जातात स्किनच्या आणि ते चांगला फायदा देऊ शकतात. मी इतके प्रोडक्ट्स आजपर्यंत दाखवलेले, मेकअपचे असू देत, सगळे असू देत. खूप जणी म्हणतात तू चेहऱ्याला ऑइल वगैरे लावतेस का, तर ऑइल वगैरे काही नाही. तुम्ही चेहऱ्याला ऑइल लावून फिरू शकत नाही. चेहरा जसा म्हणतो की शायनी दिसतो फेसमध्ये, म्हणजे उन्हात वगैरे गेले किंवा ह्या लाईट इफेक्टमुळे वगैरे जेव्हा तुमच्यावरती लाईट पडते तेव्हा ते रिफ्लेक्ट होतं, त्यामुळे चेहरा शायनी दिसतो. तर माझं मत काय माहित आहे, तुम्ही चेहऱ्याची जेव्हा चांगली काळजी घेता, स्किनची चांगली काळजी घेता, हायड्रेशन चांगलं मिळतं तुमच्या चेहऱ्याला, तेव्हा तो चेहरा तुकतुकीत दिसतो, चांगला हायड्रेटेड दिसतो. त्यामुळे सन रेज पडले किंवा लाइटिंग अशी पडली की तो थोडासा ऑइली वाटतो. पण त्याला खरंच माहित आहे की ग्लो असतो तो मेन म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती सन रेज किंवा असं लाईट पडल्यानंतर जो इफेक्ट दिसतो, आता तुम्हाला इथे वगैरे दिसते हे अशा पद्धतीने लाइटिंग पडलेलं, तर ते चांगलं तुम्ही चेहऱ्याची काळजी घेतल्यानंतर मला ते प्रचंड आवडतं माझ्या चेहऱ्याची काळजी घेणं, कारण मला चांगलं दिसायचंय. कोणतंही प्रोडक्ट वाईट नसतं. पहिले तर गोष्ट तुम्हाला ते सूट होते की नाही ह्यावरती ते डिपेंड असतं. तुम्ही कुठल्याही आता ह्या सगळ्यांशी डील करते, एवढे प्रोडक्ट प्रमोशन करते, इतक्या सगळ्या ब्रँडसोबत कोलॅबोरेशन, म्हणजे अगदी मेबेलिन, गार्नियर, लॉरियल, त्याच्यानंतर NYB, त्याच्यानंतर डॉक्टर शेथ, त्याच्यानंतर डर्माको, त्याच्यानंतर विश केअर, सिबामेड, ह्या सगळ्यांशी आता त्यातले जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांचे जे एक्सपर्टीज असतात त्यांच्या सगळ्यांशी बोलणं होतं, तेव्हा कळतात काही गोष्टी. उगाच काही गोष्टी उठसूट सजेस्ट करायला मी एवढी मूर्ख नाहीये. मी आधी बोलून घेते आणि त्या सगळ्या प्रोडक्टचे रिव्ह्यूज वगैरे बघितलेले असतात आणि आंधळा विश्वास तुम्ही प्रोडक्ट प्रमोशन करायला जात नाही. पहिले तर गोष्ट मी जर असं केलं असतं ना तर खरंच माझं मुंबईमध्ये आता पण फ्लॅट झालं असतं, कोल्हापूरमध्ये घेण्याची मला गरज भासली नसती. सो हे तर किमान ऑडियन्सने लक्षात ठेवावं, ज्यांना खूप त्रास होतो माझ्या पेड प्रमोशनचा, तर त्यांच्यासाठी हे आहे. बाकी स्किन केअर नीट केला तर कोणतेही प्रोडक्ट वापरा तुम्ही, ते करण्याच्या आधी पॅच टेस्ट करा, हे मी नेहमी सांगते, तुम्हाला चांगला इफेक्ट देईल. आता राहू दे, यावरती जास्त बोलणं झालं. तर ह्यामध्ये मी कॉफी पावडर टाकलेली आहे, त्याच्यानंतर हर्षेसचं जे सिरप आहे तेही टाकले मी, काय याच्यामध्ये सिरप जे आहे ते पण टाकले. त्याच्यानंतर ही फ्रेश क्रीम आहे, उप्स ते बहुतेक झाकण मी काढून ठेवलेलं. त्यानंतर दूध जे आहे ते थोडंसं टाकते, एवढीच साखर म्हणजे अर्धा चमचाच टाकते, जास्त साखर नकोय आपल्याला. ह्या कोल्ड कॉफीचा मी आस्वाद घेते आणि त्याच्यानंतर जे आहे ते डीमार्टला जायचंय, कारण आजचा खास तेच काम आहे माझ्यासाठी की जेवढी काय मी लिस्ट काढलेली आहे तर त्यातलं थोडं तरी सामान आज घेऊन येईन. हे 4 दिवस मला कम्प्लिटली फक्त सामान आणण्यासाठीच लागणार आहे. तर मला आता मेन म्हणजे आमचं ठरलं होतं डीमार्टला जाताना हे ऑफिसवरून डिरेक्टली तिथे येतील आणि मग मी जाईन, पण ह्यांना बरोबर टायमात आले, पण ताई अजून आलेले नाहीयेत, त्याच्यामुळे आम्ही थांबलोय वाट बघत. मग हे काय म्हणायला लागले मला, तू जा पुढे, तू सगळं सामान वगैरे घे आणि सगळं झालं की फोन कर, मग इथून जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटं लागतात, मग मी येतो म्हणायला लागले.
मग आम्ही विचार करायला लागलोय पहिलं जे किराणाचं सगळं सामान आहे, जसं की या दळप. आता ताई आल्या आमच्या 6:30ला येणार आहे, ताई आज 7 वाजता आल्या. आणला तुम्ही सगळं सामान? स्वस्त मिळाला? मग आपला पण मसाला द्यायला पाहिजेस की. झालं नाही झाला की मसाला तो नव्हे ग, तिखट मसालाच की ही आता घे. ते लागतं की. किती पडतोय? बराच फरक पडतो तरी. फरक पडतो तरी नाही म्हटलीस तरी 300-400 रुपयाचा फरक आरामात. आपल्याला एवढा वेळ कुठायचा. हां ठीक आहे. मी मग आता काय करते, तांदूळ दळप हे आपल्या गावाकडे तिखट वगैरे, मग साखर चहा पावडर जे ह्याचं आहे ना किराणाचं, तर ते आज सगळं घेऊन येते. आणि नंतर मग आपण जे डिटर्जंटचं आहे ते उद्या घेऊन येऊयात. जर जमलं तर आजच घेते जेवढं सामान होईल. तो किराणा माल आणि डिटर्जंट वगैरे बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आजच घे. आणि उद्या मध्ये बादल्या बिदल्या बाकीचं बादल्या वगैरे हा ते उद्या घेऊया. झाडू कचराच्या हे इलेक्ट्रॉनिक वगैरे ते उद्या घेऊयात. मग सगळं आज 3 वेळा जायला लागणार तुला कमीत कमी. मग किराणा तेच म्हटलं मी, आज किराणाचं सगळं भरते. किराणा जे ते आहे ते सगळं, ते टॉवेल वगैरे ते घेऊ काय पायपासून ते नाजस, म्हणजे उद्या मला सकाळी ना ते सगळं पॅक करून ठेवता येते. घ्यायचं आणायचं पॅक करायचं, म्हणजे ज्या दिवशी आपण गाडी पाठवणार ना त्या दिवशी ते डिरेक्टली पण भरून ठेवता येते. एकदम म्हणून पॅक करायचं म्हटलं तर होत नाही. पण ते बॉक्सेस त्यांच्याकडे घेतात का विचारायला पाहिजे ह्याच्यामध्ये डीमार्टमध्ये. आता माझ्याकडे एक बॉक्स आहे, तो ह्याचावाला होता ना पेडिक्युअर, भंगारवाल्याला विचारायला पाहिजे. तो बॉक्स मोल्ड करून ठेवला असेल तर. अरे पण तेच हे फोल्ड केलेले बॉक्स परत खोलता येतात की. बघूया. आणि मेन म्हणजे बॅगा आता नको. ट्रॅव्हलिंग बॅग. भाजी काय आहे? काय नाही आहे? गवार नको, गवार सकाळीच खाल्ली की. कोबी पिवळी करा, तेवढीच करा कोबी. कांदा टोमॅटो जास्त झाला आणि पिवळी करा कोबी. मग मी आता निघते आणि झालं की तुम्हाला. मेरे पास कुछ नहीं, अभी मैं डीमार्ट जाने वाली हूँ. खायला काय पाहिजे तुला आता? दही खातेस? ती नाही काय दिलं तर खाल्लं न खाल्लं. ती प्लेट द्या बघू तिची. खातेस? दही आहे खाते तो, दही खातात तिथे बघा. भात थोडा कुछ करून द्यायला बोलतो. आंबट आहे वाटतं. आंबट नाही, गोड आहे दही. कारण मला ना कोणतरी बोललेलं व्हिडिओ मध्ये की त्यांना दही वगैरे द्या खातात ती म्हणून. हा खा खा. तीच प्लेट घेत घेत तिकडे आतमध्ये शिरते आता थोडं. नाही मगाशी तिने मस्त एका पायाने पकडलेली. ओ मला पैसे द्या ना. 50-60 रुपये 100 रुपये. माझ्याकडे पण 200 रुपयेच आहेत. बाळ मी आता जाऊन येते. तू येणार आहेस डीमार्टला? येणार काय? आहे की तू? मी जाऊन येते आता. तुमचं पेट पूजा झाली असेल, आम्ही जाऊन येतो आता. मला काय डायरेक्ट नाही भेटणार ना, स्टेशनवरून जावं लागेल. थोडाच वेळ खेळा. हां ती काही येत नाही माझ्यावर. द्या 2 माझ्याकडे. चला म्हणून जिमला जायचं. एका वेळी 4-4 बॅगा उचलल्या असत्या मग तुम्ही.